नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आजचा दिवस खास आहे कारण मी आलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे आविष्कार स्पर्धेसाठी. आजचा दिवस दुसरा आहे आणि सकाळच्या या सुंदर वेळी आम्ही ठरवलं चला थोडं मन फ्रेश करूया. म्हणून मी, कोकाटे सर आणि माझा मित्र दिग्विजय शिंदे आलो आहोत एका सुंदर ठिकाणी, गोगा बाबा टेकडी. तर मित्रांनो, चला करूया एका छोटासा ट्रेक आणि बघूया टेकडीचं सौंदर्य. मित्रांनो, ही टेकडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाजवळच आहे. सकाळी किंवा संध्याकाळी येणं इथे बेस्ट राहतं कारण हवामान थंड आणि दृश्य अप्रतिम दिसतं. ट्रेक जास्त अवघड नाही, साधारण 15 ते 20 मिनिटात वर पोहोचता येतं. इथे टेकडीवर जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक थोडा स्टिपरी आहे आणि दुसरा आरामशीर मार्ग. आम्ही जाताना थोड्या स्टिपरी मार्गाने गेलतो व उतरताना आरामशीर मार्गाने उतरलो होतो. सात मिनिटात हे पूर्ण हे काढायचं पहिले बस. ही जागा केवळ
ट्रेकिंगसाठीच नाही तर श्रद्धेने जोडलेली आहे. टेकडीचं नाव गोगा बाबा या लोकदेवतेवरून पडले. गोगा बाबा किंवा गोगा पीर हे राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पूजले जाणारे एक लोकसंत आहेत. असं मानलं जातं की ते एक योद्धा संत होते जे सापांपासून संरक्षण देतात. आणि ते वरती त्यांचं एक छोटं मंदिर आहे. फारसं मोठं नाही, पण मनाला शांतता देणार आहे. शिखरावर पोहोचल्यानंतर दृश्य एकदम सुंदर होतं. वरून दिसणारं दृश्य इथून संपूर्ण संभाजीनगर शहर, बीबी का मकबरा आणि देवगिरी किल्ला सुद्धा दिसतो. काय दिसायला बंधू आज तर थांब मग गाडी एकदम चाल रे इकडे. सकाळच्या या वातावरणात सगळं हिरवंगार, थंड वारा आणि पक्ष्यांचा आवाज एकदम शांतता वाटते. खरंच दिवसाची सुरुवात अशा ट्रेकने झाली तर त्यापेक्षा बेस्ट काहीच नाही. मंडळी, ही होती आमची आजची सकाळची, मी स्वकडे सर आणि दिग्विजय शिंदे यांची एक छोटीशी ट्रेक सफर गोगा बाबा टेकडी, छत्रपती संभाजीनगर. जर तुम्ही कधी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलात तरी ते नक्की या, तुम्हाला खूप छान वाटेल. मित्रांनो, विद्यापीठाचे 2 व्हिडिओ मी आधी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर नक्की पहा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.